पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 37,000 कोटी जमा झाले। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार। ही सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। आता तुम्ही बँकेत जाऊन पैसे देखील चेक करू शकता। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये आजच सोडण्यात येणार आहेत। अनेक दिवसापासून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या पसरत होत्या। अखेर या बातम्यांना ब्रेक लागला आहे। सरकारच्या माध्यमातून आता या 4,000 रुपये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये आज सोडण्यात येणार आहेत। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता याचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता सोडण्यात येत आहेत। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यातील 20 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता आधार कार्डला बँकेला लिंक केलेलं आहे त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। अगदी काही थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून हे पैसे सोडण्यात येणार आहेत। आता केंद्र सरकारचे कृषी मंत्री आणि राज्य सरकारचे कृषी मंत्री या दोघांनी मिळून 2,000 केंद्राचे टोटल मिळून आणि राज्याचे 2,000 खात्यामध्ये असे टोटल 4,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। शेतकऱ्याच्या अशी खात्यावरती सगळ्यात आता मोठी सोडण्यात माहिती आलेले आहेत। आपल्या राज्याचे सरकारच्या माननीय मुख्यमंत्री डीबीडीचं बटन फडणवीस देखील यांनी आता दिलेले दाबण्यात आलेलं आहे। ते एका डीबीडीचं बटन परिषदेमध्ये बोलत होते। मुख्यमंत्री म्हणाले की मोदी पीएम आणि किसान राज्य आणि नमो सरकारचे शेतकरी मुख्यमंत्री योजनेचे दोघांनी मिळून डीबीडीचं बटन ज्यावेळी दाबतात पात्र त्यावेळी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा सोडण्यात करण्यात येत आहेत। आलेले आहेत। आता आपल्या अनेक राज्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये बघायला गेलं तर पैसे 36 जमा जिल्हे सुद्धा आहेत। झालेले आहेत। त्यापैकी तुमच्या फक्त 20 मोबाईलवरती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना हे 4,000 पैसे रुपये आता जमा येऊ लागले आहेत। झाल्याचा SMS आलाय का ते देखील तुम्ही पाहून घ्या। आता सरकारच्या माध्यमातून आजपासून या समोर दोन्ही आलेले योजनेचे आता 4,000 आज पैसे येतील, उद्या जवळ पैसे येतील 92 अशा लाख प्रकारच्या बातम्या शेतकऱ्यांच्या तुम्ही लाभार्थी शेतकऱ्याच्या आतापर्यंत खात्यावरती पाहिल्या असतील। हे जमा देखील परंतु करण्यात आले खरोखर असे सुद्धा सरकारच्या महाराष्ट्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री आता हे 4,000 माध्यमातून सांगण्यात आले रुपये या या ठिकाणी दोन्ही आता हप्त्याचे शेतकऱ्याच्या पैसे खात्यामध्ये आज जमा कोणत्या व्हायला जिल्ह्यामध्ये सुरुवात वितरित झालेली झालेले आहे। आहेत। या ठिकाणी कोणत्या आता उद्या जिल्ह्यामध्ये परवा आज उद्या तीन परवा दिवशी दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे या वाटप ठिकाणी केले जाणार आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये याची यादी सुद्धा शेतकऱ्याच्या जाहीर करण्यात आली बँकेमध्ये आहे। ती यादी जमा सुद्धा होणार आहेत। आज येत्या आपण या 24 ठिकाणी तासाच्या पाहून आतमध्ये घेणार त्या ठिकाणी परंतु पैसे केव्हाही अजूनपर्यंत तुमच्या बँकेच्या या खात्यामध्ये चॅनलवरती तुम्ही नवीन जमा असाल झालेले तर दिसतील। या चॅनलला आता लाईक इथून केलं पुढे नसेल तर एक पुढच्या कमेंट एका बॉक्समध्ये तासामध्ये सुद्धा हायपचं पैसे एक येण्याची लिंक दाट दिसते शक्यता त्या आहे। हायपला 2 देखील तासांनी फ्रीमध्ये 3 क्लिक तासांनी करा अगदी रात्री आणि 12 लगेचच वाजेपर्यंत म्हणजे सुद्धा क्लिक केल्यानंतर खात्यावरती जास्तीत जास्त हा केव्हाही व्हिडिओ पैसे या ठिकाणी दुसऱ्या येऊ शेतकऱ्याला शकतात देखील पोहोचत अशी असतो माहिती आणि सरकारच्या फ्रीमध्ये लाईकचं माध्यमातून बटन या असतं ठिकाणी ते आता लाईक देण्यात देखील आलेले करून आहे। घ्या। मग दुसरं आता पाहायला गेलं कोणकोणते तर 20 या जिल्ह्याची चॅनलवरती यादी तुम्ही नवीन असाल सरकारने तर पैसे या आपल्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब सोडलेले देखील करून घ्या। त्या 20 कारण जिल्ह्याची की यादी जेणेकरून सुद्धा जे आपले शेतीवरचे सरकारच्या औषधं माध्यमातून देण्यात म्हणजे आलेले तुमच्या आहे। पिकाला तुम्ही औषध खूप कोणकोणती मारावी दिवसापासून लागतात महिन्यापासून अगदी तसंच आपल्या जवळपास वातावरणात 2 कोणकोणते ते बदल 3 होतात महिन्यापासून या कधी बातम्या पाऊस पडतो कधी आतापर्यंत ऐकल्या पावसामध्ये असतील बदल की होतात आज पैसे कधी येतील, तुमच्या उद्या पैसे उन्हामध्ये येतील, गॅप होणार परंतु आहे याची सरकारच्या संपूर्ण माध्यमातून माहिती आपल्या चॅनलवरती येत घोषणा असते त्या ठिकाणी आणि करण्यात चॅनलवरती आलेल्या तुम्ही आहेत। नवीन असाल आणि तर अनेक चॅनलला शेतकऱ्यांच्या सबस्क्राइब देखील खात्यावरती करून घ्या। पैसे जमा आपल्या व्हायला राज्याचे सुरुवात देखील मुख्यमंत्री झालेली आहे। काल तुम्ही एका सुद्धा बातमी पत्रकामध्ये पाहिली परिषदेमध्ये त्यामुळे आता बोलत राज्याचे असताना मुख्यमंत्री पीएम किसान देवेंद्र योजनेचा फडणवीस 20वा आणि हप्ता देशाचे आणि नमो पंतप्रधान शेतकरी नरेंद्र योजनेचा मोदी 7वा या हप्ता दोघांनी या मिळून त्या खात्यामध्ये ठिकाणी राज्य व शेतकऱ्याच्या केंद्राचे खात्यामध्ये 2,000 जमा रुपये करण्यात येणार त्या आहे ठिकाणी असे तुम्हाला देखील त्यांनी 4,000 जाहीर रुपये केले या आहे। बँकेमध्ये सोडलेले त्याचप्रमाणे आहेत। आता आपल्या बँकेत आता राज्याचे कोणकोणत्या आपल्या बँकेत भारत तुमचं खातं देशाचे असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून देखील डीबीटीचे बटन सुद्धा दाबण्यात आलेले आहे। त्यानुसार तुम्हाला मात्र यावेळी शेतकऱ्याच्या पैसे खात्यामध्ये येणार आहेत। आज आता मागील सकाळपासूनच हप्ते पण तुमच्या नमो बँकेच्या शेतकरी खात्यामध्ये योजनेचा आले हप्ता नसतील आणि तर पीएम तुम्हाला किसान मागील हप्ते योजनेचा कसे 20वा मिळवायचे हप्ता हे सुद्धा जमा तुम्हाला व्हायला सुरुवात व्यवस्थित देखील सांगणार झाली आहे। आहे। त्यामुळे म्हणजे सर्वांनी टोटल सर्व तुम्हाला शेतकरी दोन्ही आणि हप्त्याचे बांधवांनो 4,000 रुपये हा व्हिडिओ लक्ष पात्र देऊन बघा। शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता जमा सरकारच्या झालेले देखील आहेत। माध्यमातून परंतु या बँकेमध्ये पैसे सोडण्यात राज्याचे आले कृषी मंत्री त्या माणिकराव सगळ्यात पहिली कोकाटे बँक आहे म्हणजे यांनी स्टेट दिलेल्या बँक ऑफ इंडिया। माहितीनुसार आता सर्व तुमची बँक शेतकऱ्यांना असेल आव्हान तर या देखील स्टेट करण्यात आले बँकेमध्ये दोन्ही आधार कार्ड हप्त्याचे तुम्ही पैसे लिंक केलं असेल वितरित होणार तर नाहीत सरकारच्या तर या दोन्ही माध्यमातून हप्त्यासाठी तुम्हाला हे पैसे राज्य आता सोडण्यात सरकारकडून येणार 4 आहेत। कागदपत्रे तुम्ही बातमी देखील सुद्धा मागणी पाहिली केली आहे। आहेत। पीएम ज्या ज्या किसान योजनेचा शेतकऱ्याच्या 20वा खात्यामध्ये हप्ता आजपर्यंत पैसे केंद्राकडून अजूनपर्यंत आणि नमो जमा शेतकरी झालेले योजनेचा आहेत 7वा त्या हप्ता शेतकऱ्यांना देखील या तुम्हाला ठिकाणी 4 सरकारच्या कागदपत्रे माध्यमातून जमा आता करावी सोडण्यात लागणार आलेले आहेत। आहे। कोणकोणती आता कोणत्या कागदपत्रे जिल्ह्यात जमा सोडण्यात करायची आलेले आहेत आहे ते तुम्हाला सुद्धा कोणकोणत्या तुम्ही लक्ष अटी आणि देऊन बघायचं पात्रता आहे। नवीन लावण्यात बँका आल्या या ठिकाणी आहेत आलेले आणि आहेत। कोणकोणत्या स्टेट बँकेत सुद्धा आधार बँकामध्ये कार्ड तुम्ही लिंक केले सगळ्यात का अगोदर ते पैसे सर्व जमा बाबतीत होणार बघून घ्या। तर सगळ्यात माहिती आपण शेतकऱ्याच्या जाणून घेण्याचा खात्यावरती प्रयत्न आता करणार हे आहोत। पैसे तर ही येऊ लागले। कागदपत्र तुम्हाला कुठे त्यानंतर द्यावी बँक लागणार ऑफ आहेत इंडिया कोणत्या आता बँक ऑफ तारखेपर्यंत इंडियामध्ये द्यायचे शेतकऱ्यांना पैसे त्याची येऊ लागले। संपूर्ण डिटेल कॅनरा माहिती बँकेमध्ये आज आपण व्हिडिओच्या पैसे येऊ लागले। माध्यमातून जाणून घेण्याचा एचडीएफसी प्रयत्न करूया। बँकेमध्ये सुद्धा पैसे परंतु येऊ लागले। शेतकरी बांधवांनो आयसीसी ज्या बँकेत ज्या सुद्धा पैसे शेतकरी येऊ लागले। बांधवांनी त्या ठिकाणी अगोदरपासून महाराष्ट्र हे बँकेत 4 सुद्धा पैसे येऊ कागदपत्र दिली लागले। असतील पोस्ट तर बँकेत त्यांच्याच सुद्धा पैसे खात्यामध्ये येऊ लागले। आज तर तुम्हाला उद्या आणि सुद्धा परवा दुसरे बँक कोणते या ते 3 देखील सांगणार दिवसामध्ये आहे। पैसे आता वाटप 2,000 होणार रुपये आहे। आणि पीएमचे तर 2,000 4 रुपये कागदपत्रे असे अत्यंत टोटल महत्त्वाचे 4,000 असणार रुपये आहेत। बँकेत यायला जर सुरुवात तुम्ही देखील ही झाली 4 आहे। कागदपत्रे शेतकरी काढलेली मित्रांनो असतील
तुम्ही तर भरपूर तुम्हाला याचा दिवसापासून लाभ या प्रतीक्षा ठिकाणी करत सुद्धा होता. मिळणार आहे. अखेर ज्या तुमची ज्या वाट बघण्याची शेतकऱ्यांनी प्रतीक्षा आता जे कागदपत्र पूर्णपणे आता काढले संपलेली नाही, आहे. तुम्हाला या सरकारच्या योजनेचा लाभ माध्यमातून देखील आता बंद या देखील होऊ वीज शकतो. बिलाची यादी देखील सोडण्यात तर आली या आहे. योजनेचे पैसे तुम्हाला प्रधानमंत्री कसे नरेंद्र मिळाले, मोदी यांच्या कोणकोणत्या हस्ते शेतकऱ्याला या मिळाले, ठिकाणी तुम्हाला पीएम काय किसान करावं योजनेचा लागणार जो आहे मागचा याची डिटेल हप्ता, आपण सुरुवातीला एकूणचा जो पाहूया. हप्ता आता 4 होता, कागदपत्र तर कुठे तो काढायचे हप्ता 24 हे देखील फेब्रुवारी पाहून घेऊया. 2025 आता कुठे रोजी जमा सोडण्यात करायचे आलेला ते होता. देखील जाणून घेऊया. आता त्याचबरोबर तर आता अगदी त्याला 1 4 मिनिटाच्या महिने आतमध्ये पूर्ण झालेत. लगेच आपण आता सुरुवात तुम्हाला पण करूया. माहितच आहे, अगोदर बघून 4 महिन्यातून 9 शेतकरी योजनेचा 2000 7वा रुपये हप्ता सरकारच्या आणि पीएम माध्यमातून किसान योजनेचा सोडण्यात 20वा येत हप्ता असतात. कोणत्या आता बरोबर जिल्ह्यामध्ये आता आज 4 वितरित महिने केला जाणार कंप्लीट आहे. झाले, तर ते जिल्हे नेमके कोणकोणते आहेत आणि ते आज शेतकऱ्याच्या आपण या ठिकाणी पाहून खात्यावरती घेऊया. हे पैसे आता परंतु म्हणजे शेतकरी जमा व्हायला मित्रांनो, सुरुवात देखील या झाली आहे. ठिकाणी सरकारच्या तुमची माध्यमातून अपेक्षा आता पूर्णपणे शेतकऱ्यासाठी संपलेली काही आहे. पात्रता सुद्धा त्यामुळं घालून देण्यात आली आहे. आता तुम्ही आता त्या या ठिकाणी पात्रता आज कोणकोणत्या दिवसभरामध्ये आहेत ते सुद्धा केव्हाही या तुमच्या ठिकाणी बँकेच्या आपण जाणून खात्यामध्ये घेण्याचा हे प्रयत्न पैसे करणार. आता येऊ शकतात. परंतु अगोदर बघूया कोणकोणत्या आज जिल्ह्यामध्ये ज्या पैसे येऊ जिल्ह्यामध्ये शकतात, या दोन्ही कोणकोणत्या हप्त्याचे ठिकाणी पैसे पैसे येऊ सोडण्यात आले शकतात. तर ते शेतकऱ्याच्या 20 बाहेर जिल्हे सुद्धा नेमके आता अनेक कोणकोणते शेतकऱ्यांना बाहेर आहेत सुद्धा आणि काढले. सोबतच शेतकरी बघा, बांधवांनो अनेक आज शेतकऱ्यांना काही बाहेर सुद्धा बँकांना का सुद्धा काढले बाहेर सर्वात पहिलं हे देखील आपण प्राधान्य पाहणार. दिले आता त्या बघा, जिल्ह्याची बँकेमध्ये यादी 10 सुद्धा या बँकेमध्ये ठिकाणी समोर आली पैसे आहे. जमा व्हायला तर बघा, सुरुवात आता देखील झाली कोणकोणते जिल्हे आहे. आहेत? तर सगळ्यात तर पहिला अगोदर जिल्हा कोणत्या यामध्ये सांगितलं तो बँकेमध्ये म्हणजे पैसे अमरावती. जमा व्हायला सुरुवात अमरावतीत झाली आहे तुम्ही शेतकरी ते देखील असाल, आपण सर्व म्हणजे डिटेल आधार कार्डला तुम्ही या बँक व्हिडिओच्या लिंक केलेलं माध्यमातून असेल, बँक जाणून खातं घेण्याचा तुमचं प्रयत्न करूया. ते लिंक केलं शेतकरी असेल मित्रांनो, तर जिल्ह्यातील आज जे आपल्या शेतकरी भारताचे आहेत, त्यांना पंतप्रधान आनंदाची बातमी आपल्या आहे. राज्याचे कारण मुख्यमंत्री तुम्हाला सुद्धा देवेंद्र PM चे फडणवीस 2000 यांच्या रुपये माध्यमातून आणि या नमोचे 2000 बँकेला रुपये सूचना देखील तुम्हाला देण्यात येणार आल्या. आहेत. लवकरात त्यानंतर लवकर बघा, शेतकरी बांधवाच्या प्रत्येक खात्यामध्ये जिल्ह्याची लिस्ट आली आहे. दोन्ही त्यामुळे हप्त्याचे कान पैसे देऊन जमा ऐकायचं. करा. आणि व्हिडिओच्या त्यामुळे या शेवटी तुम्हाला बँकेकडून त्या देखील ठिकाणी जर हप्ता सकाळपासून येण्यासाठी पैसे तुम्हाला जमा लेट झाला, करायला उशीर शेतकऱ्याच्या झाला, खात्यामध्ये तर काही सुरुवात तुम्हाला देखील झाली कॉन्टॅक्ट आहे. नंबर सुद्धा मी सांगणार भरपूर आहे. शेतकरी जी बांधवांना PM किसान पैसे योजनेच्या सुद्धा आलेले अधिकृत आहेत. वेबसाईटवरून तर या बँका त्या ठिकाणी कोणकोणत्या तुम्हाला मिळणार आहेत आहे. ते देखील आपण ते सुद्धा सर्वात तुम्हाला अगोदर मी जाणून सांगण्यात घेऊया. येणार आहे. तर त्यामुळे बघा, तुम्ही त्या या ठिकाणी सगळ्यात चौकशी पहिली देखील बँक करू आहे ती शकता. म्हणजे स्टेट कोणत्या बँक ऑफ कारणाने इंडिया. तुम्हाला हा त्यानंतरची आला दुसरी नाही, बँक आहे ते म्हणजे हप्ता बँक यायला ऑफ उशीर इंडिया. का झाला, त्यानंतर सर्व चौथ्या काही क्रमांकाची तुम्हाला बँक आहे ते समजावून म्हणजे त्या केंद्रीय जिल्ह्याची बँक. लिस्ट आहे. 5व्या या क्रमांकाची ठिकाणी बँक आहे जिल्ह्याची ते लिस्ट म्हणजे सांगणार आहे. पोस्ट पेमेंट तुम्हाला बँक. complete 6व्या देखील क्रमांकाची बँक आहे ते म्हणजे करायची महाराष्ट्र असेल, ग्रामीण तर बँक. तुम्हाला त्याचा नंबर त्यानंतर देखील मी 7व्या तुम्हाला सांगणार क्रमांकाची आहे. बँक आहे आता ते म्हणजे तुम्ही आधार HDFC कार्ड बँक. बँकेत लिंक केलं असेल, त्यानंतर 8व्या तर तुम्ही क्रमांकाची लक्ष्मी बँक आहे बघायचं आहे. IDFC बँक. पुढचा तर जिल्हा 9व्या त्यामुळे क्रमांकाची यवतमाळ. बँक आहे ICICI यवतमाळ बँक. जिल्हा अशा जिल्ह्यातील तुम्ही प्रमुख शेतकरी बँकेमध्ये असाल तर टोटल 10 आनंदाची बातमी बँकेमध्ये आहे. पैसे यायला तुम्हाला सुद्धा सुरुवात देखील पैसे झाली आहे. सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचं कारण आता म्हणजे या महत्त्वाचं ठिकाणी तुम्हाला काम सोडण्यात करून येणार द्यावं आहे. लागणार आहे. आता बघा, या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याची तरच लिस्ट आहे. तुम्हाला पैसे तुम्ही या तुमच्या ठिकाणी बँकेमध्ये लक्ष देऊन जमा होणार बघायचं आहे. आहे. कारण शेतकरी या ठिकाणी बांधवांनो, आता तुमचा या जिल्हा असेल तुमच्या बँके तरच या तुम्हाला या लिस्टमध्ये ठिकाणी तुमची बँक सरकारच्या नसेल माध्यमातून तर आज उद्या लाभ परवा मिळणार आहे. देखील तुमच्या त्यानंतरचा पुढचा बँकेमध्ये जिल्हा पैसे जमा कोल्हापूर. व्हायला सुरुवात होईल. बघा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या अनेक बँका शेतकरी त्या उरल्या ठिकाणी यांच्या बँकेत खूप सुद्धा आज दिवसापासून उद्या परवा प्रतीक्षेमध्ये होते. टप्प्याटप्प्याने त्यांची पैसे जमा प्रतीक्षा होणार आता आहेत. पूर्णपणे तर संपली ते जात काम आहे. या कोणतं ठिकाणी करायचं पाहायला हे मिळते. सुद्धा आपण जाणून घ्यायचा तुम्हाला प्रयत्न सुद्धा करूया. सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो, आता हे पैसे भरपूर सोडण्यात दिवसापासून येणार तुम्ही आहेत. नमो शेतकरी त्यानंतरचा योजनेचा पुढचा 7 जिल्हा आहे. हप्त्याची वाट सगळ्यांनी पाहत लक्ष देऊन होता. बघायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आता PM आधार किसान कार्डला योजनेच्या तुम्ही 20 बँकेला हप्त्याची लिंक केलं देखील असेल वाट तर पाहत होता. सर्वांनी लक्ष तर देऊन बघा. तुमची आज आता भरपूर या दिवसाची जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रतीक्षा या पाहायला ठिकाणी गेलं तर संपलेली आहे. या आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच भरपूर ऊस 20 उत्पादक जिल्ह्यातील शेतकरी भरपूर आहेत. शेतकऱ्यांना त्यांना सुद्धा बांधवांना आणि दोन्ही भरपूर हप्त्याचे अवकाळी 4,000 पावसामुळे रुपये नुकसान जमा देखील झाल्याचे झालेलं मेसेज होतं. देखील त्यामुळे येत आहेत. पैशाचा म्हणजे तुटवडा निर्माण शेतकरी झाला बांधवांनो, होता. आणि भारताचे अखेर PM किसान पंतप्रधान योजनेचे नरेंद्र पैसे मोदी या यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा जमा PM व्हायला किसान सुरुवात योजनेचा झाली. 20वा हप्ता पुढचा जिल्हा सोडण्यात तो आलेला म्हणजे आहे. बीड. तुमच्या बीड खात्यामध्ये जिल्ह्यामधून तुम्ही शेतकरी 24 असाल, फेब्रुवारी तुम्हाला सुद्धा या 2025 रोजी हे जे PM पैसे किसान योजनेचा PM किसान योजनेचे 21 पैसे हप्ता या जमा ठिकाणी करण्यात जमा आला व्हायला होता. सुरुवात तर झाली. 24 PM चे फेब्रुवारीला 4 महिने 2000 आता रुपये पूर्ण गेले. आणि नमो शेतकरी त्यामुळे योजनेचे आता 2000 PM रुपये किसान अशा योजनेचा टोटल 20वा 4000 रुपये हप्ता तुमच्या जमा करायला खात्यामध्ये जमा व्हायला देखील सुरुवात झालेली झालेली आहे. आहे. आता त्याचसोबत पुढचा जिल्हा शेतकरी यामध्ये हे बांधवांनो, बघणं नमो देखील शेतकरी तितकंच योजनेचा महत्त्वाचं आहे. 6वा हप्ता त्यामुळे प्रत्येकाने तुमच्या व्हिडिओ पूर्ण बघा. खात्यामध्ये तुमचा 4 जिल्हा जर महिन्यापूर्वी यामध्ये आले नसेल होता. किंवा तर त्याला असेल सुद्धा आता तर 4 नेमकं महिने तुम्हाला काय कंप्लीट करायचं झाले आहे. आहेत. आणि हप्ता या या ठिकाणी यायला अनुषंगाने उशीर झाला असेल दोन्ही तर हप्त्याचे तुम्हाला त्या पैसे ठिकाणी महत्त्वाला तुमची एकत्रितपणे महत्त्वाची तुमच्या माहिती देखील मी खात्यामध्ये सांगणार जमा आहे. करायला ज्याच्या करणार आहे. माध्यमातून आता आपण सर्वात अगोदर 20 जिल्हे पाहणार आहोत. यामध्ये शेतकरी कोणकोणत्या बांधवांनो, अडचणी या
20 जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर त्या शेतकरी बांधवाची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ही 20 जिल्हे आपण या ठिकाणी पाहून गेलोय. तर यामध्ये पहिला जिल्हा तो म्हणजे परभणी, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा तो म्हणजे बीड, तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा जालना, चौथ्या क्रमांकाचा जिल्हा हिंगोली, पाचव्या क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय यवतमाळ, आठव्या क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे अमरावती. त्यानंतर तुम्हाला पाहायला गेलं तर सातव्या क्रमांकाचा जिल्हा सातारा, आठव्या क्रमांकाचा जिल्हा कोल्हापूर, त्यानंतर 9व्या क्रमांकाचा जिल्हा सिंधुदुर्ग. या ठिकाणी या जिल्ह्याची लिस्ट देखील देण्यात आली आणि 10व्या क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे गडचिरोली. तर बघा या 10 जिल्ह्यामध्ये सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये पैसे सोडण्यात आले. त्यानंतर मित्रांनो दुपारी 2 वाजल्यापासून दुसरा हप्ता सुद्धा पैसे जमा करायला सुरुवात देखील झाली. दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे असणार आहेत. त्यानंतर 10 जिल्ह्याची यादी सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा या सांगलेल्या 10 जिल्ह्यापैकी नसेल तर जे काही अजून काही सांगणार आहे ते 10 जिल्हे कोणकोणते, त्या 10 जिल्ह्यापैकी त्यामध्ये तुमचं नाव आहे का ते सुद्धा तुम्ही जाणून घ्या. आता महत्त्वाची तुम्हाला काही कामे करायची आहेत तर या बँकेमध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना जे शेतकरी बांधव पैसे आले आहेत ते देखील तुमच्या मोबाईलवरती पैसे सोडले जाणार आहेत.
गरज आणि शेतकऱ्याच्या या बँकेमध्ये सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा देखील झाले आणि प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे. लक्षपूर्वक बघायचं. आता तुम्ही पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. तो म्हणजे पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे. सरकारच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे आता सोडले जाणार आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा तो म्हणजे खरोखर महत्त्वाचा जिल्हा आहे. तो म्हणजे खूप सारे शेतकरी या जिल्ह्यामध्ये राहतात. तुम्हाला ठेकी अनेक लोक यामध्ये शेतकरी कापूस शेती करत असतात. तो तुम्ही अनेक सोयाबीन करला असेल या ठिकाणी पाऊस थोडासा चांगला आहे. त्या शेतकऱ्यांना पैसे राहत असतात. तो म्हणजे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी असतात तुम्हाला सुद्धा आनंदाचा लाभ या ठिकाणी असणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा तो म्हणजे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आधार कार्ड लिंक असेल त्या बँकेच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा नांदेड. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हळद पिकाची शेती केली जाते. त्या ठिकाणी सोयाबीन असतं, कापूस असतं. या शेतकऱ्यांच्या सरकारच्या माध्यमातून राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये. त्यामुळे आता जिल्हा तो म्हणजे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल या जिल्ह्यातील बँकेला सुद्धा सरकारच्या माध्यमातून पैसे आता सोडण्यात येणार आहे. जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्ह्यात तर तुम्ही असाल तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे. सरकारच्या माध्यमातून त्यानंतरचा पुढचा जिल्हा म्हणजे या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन बघायचं. जिल्ह्याची लिस्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. या जिल्ह्याची जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. तसेच फार्मर आयडी कार्ड असेल तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार आहेत. फार्मर आयडी कार्ड असेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार आहे. असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले. आता हे पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट सांगण्यात आली. तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. बघा पुढचा जिल्हा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर तुम्ही शेतकरी असाल तुम्हाला सुद्धा हे पैसे सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय त्या जिल्ह्याचं नाव सांगण्यात आले तो म्हणजे सोलापूर जिल्हा. बघा या ठिकाणी ज्वारी कांदा ज्या शेतकरी पेरत असतात यावर्षी देखील ठिकाणी पाऊस काळ त्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणे असल्यामुळे काही ठिकाणी उत्पन्न निघाले काही ठिकाणी उत्पन्न निघणं अजून बाकी आहे. यामध्ये शेतकऱ्यांना एक दिलासा देणारी आनंदाची बातमी या ठिकाणी माध्यमातून आले. म्हणजे तुम्हाला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्याचे पैसे सरकारच्या माध्यमातून हे सोडले जाणार आहेत. आता या ठिकाणी महत्त्वाचं सांगायला म्हणजे पुढचा जिल्हा तो म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी असाल तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं आनंदाचा लाभ या ठिकाणी आलेला आहे. आता बघा पुढचा जिल्हा तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्ह्याच्या सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता जमा होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याची या ठिकाणी तुम्हाला लिस्ट सांगणार आहे. आता पुढचा जिल्हा ज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तो म्हणजे सरकारच्या माध्यमातून ते म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल आधार कार्ड आणि बँकेचं खातं लिंक करावं लागेल. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला हप्ता मिळणार. शेतकरी म्हणजे रायगड जिल्हा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा यावर्षी पाऊस काळ भरपूर आहे. देवेंद्र फडणवीस आणि नमोचे पैसे येणार आहेत. शेतकरी मित्रांनो तुम्हाला नमोचे आणि पीएमचे दोन्ही मिळून 2000 रुपये असे टोटल सुद्धा केले म्हणजे जमा केलेले लवकरच बँकेसाठी राज्य सरकारने आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा. फार्मर आयडी कार्ड काढून ठेवा. आज भारताचे पंतप्रधान केशरी रेशन नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा नक्कीच तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पीएमचे आणि 52 लाख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमोचे 4000 जमा करायला सुरुवात देखील झाली. शेतकऱ्याच्या खात्यावरती सोडले जाणार आहे. अशाच प्रकारचे जमा सुद्धा झाल्यासाठी आपल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये संभाजी अर्जुन तुराई या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी. राज्याचे मुख्यमंत्री किसान देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी